द्यायचंच नसते व्हेजकडे लक्ष, डायरेक्ट नॉनव्हेज. असं कधी खातो असं टाईपचं झालंय. मला माझा बर्थडे असं वाटायला लागलं आणि जसं पब्लिकचं डिमांड आलंय असं आपण खूप इनोव्हेटिव्ह केलंय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल किरे आणि रे. तर आज आपण आलोय खायला, म्हणजे एकतर आपण फिरत तरी असतो ना, एकतर खात तरी असतोय. तर आज आपण आलोय खायला, बरोबर फुलफिल्सला. म्हणजे लास्ट टाइम जो आपण मॅगी मिसळचा व्हिडिओ केला होता, ओके, जर बघितला नसेल तरी तर आय बटनला लिंक आहे, तो बघून घ्या. आज आपण तिथंच आलोय कारण त्यांनी काहीतरी नवीन पदार्थ असे लॉन्च केलेत आणि ते कसले आहेत माहिती आहे काय? नॉनव्हेज. येस, नॉनव्हेजचे नवीन पदार्थ त्यांनी लॉन्च केलं. तो सो त्याचा मला भरपूर दिवसांच्या आधी लॉन्च केल्या गेल्यानंतर फोन आला होता की आपल्या इथं असं नवीन काहीतरी लॉन्च झालं आहे आणि येऊन टेस्ट कर. सो मी पण अशी एक्सायटेड होते, पण थोड्या काही कारणांमुळे ते राहिलं होतं आणि आज आपण इथं आलो आहे आणि ते खाणार आहे. कारण फुलफिल्सवाले जे आहेत ना, काहीतरी नवीन आणत असत. जशी लास्ट टाईम होती मॅगी मिसळ, तसंच यावेळी पण काहीतरी नॉनव्हेजमध्ये वेगळं असणार आहे. सो हे खाण्यासाठी मी तरी अशी एक्सायटेड झालो आहे, म्हणजे असं एक्सायटेड मे एड्डा अशा टाईपचं काहीतरी झालं आहे. सो पटकन जाऊया आणि काय खाऊया. ओके, तर आता आपण येऊन थांबलो आहे. त्यांचे जे नवीन नॉनव्हेजचे मेन्यू लॉन्च झालेत ना, ते बघायला मी अति एक्सायटेड झालो आहे. आणि मला माहिती आहे मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा एक्सायटेड म्हणाले, पण मी झालो एक्सायटेड. सो पटकन आपण पहिला ते बघूया काय काय नवीन आहे. पहिले व्हेजकडे आपलं लक्षच नाही, म्हणजे द्यायचंच नसते व्हेजकडे लक्ष, डायरेक्ट नॉनव्हेज. चिकन शॉर्मा, बटर चिकन, चिकन चिंगारी, चिकन चिली आणि एक मिनिट, व्हेज स्नॅक्समध्ये मगाशी मी काहीतरी वाचलं होतं. फिंगर चिकन, विंग्स फ्राईड, चिकन पॉपकॉर्न, चिकन स्टिक, बार्बिक्यू विंग्स, चिकन ब्रेस्ट. ओके, या मेन्यूचा ना मी तुम्हाला फोटो पण देणार आहे, या बाजूला बघून घ्या. आणि बघितल्यानंतर ना तुम्ही असे राहणार आहे. हां, कारण का हे सगळे जे आयटम्स आहेत ना, हे सगळे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. म्हणजे हाय प्राईज जी आहे ती 200 मॅक्स, याच्यावरती नाही आहे. आणि अजून एक चिकन बर्गर, ग्रिल चिकन बर्गर, एशियन चिकन अँड बार्बिक्यू चिकन बर्गर, हे सगळे 70 पासून स्टार्ट होत आहेत. म्हणजे काय, किती स्वस्त आहे आणि टेस्ट पण भारी असणार आहे. कारण हे आपलं ट्रस्टेड आहे, त्यामुळं मी एवढी गॅरंटी तर घेऊ शकते टेस्ट भारी असणार आहे. सो ओके, आता एवढंच. आता आपण जरा नवीन वरती काहीतरी केले ते बघूया. ही सेपरेट बर्थडे सेलिब्रेशनसाठीची रूम बनवली आहे आणि अशी छान आहे. म्हणजे आल्यानंतर असं प्लेझंट अँड ऑल. मला माझा बर्थडे असं वाटायला लागले आणि मी एवढंच बसले, मस्त एक कट करणार ना, असं काही नाही आहे, पण छान वाटायला लागलं असं बघून.
ही डिश ना ॲक्च्युली जापनीज डिश आहे, पण त्याला थोडासा आपला इंडियन टेस्ट दिला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये थोडंसं काय म्हणतात त्याला बटर चिकनचं स्टफिंग केलं आणि ते दिसताना असं इतकं क्रीमी अँड ज्युसी असं छान दिसायला लागले ना की असं आल्यानंतर असं कधी खातो असं टाईपचं झालं आहे. सो आपण पहिले फर्स्ट ट्राय करणार आहे. अजून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट एक्सप्रेशन बघूया. इम्प्रेशन. वेट. ओके. आतमधलं स्टफिंग एकदम स्मूथ झालं आणि ती ज्या भावाबरोबरची त्याची टेस्ट आहे ना त्याचं मिक्सचर एक नंबर लागायला. सो ही तर मस्ट ट्राय आहे. हॅपी बाकी. ही ना थोडीशी अशी स्पायसी अँड टचमध्ये येतात, त्यामुळे असं काय म्हणतात ते त्याचे स्पायसेस आतमध्ये लागायला लागतात, त्यामुळे छान लागायला लागलं ही टेस्ट. आणि जे बाजूच त्याचे ते बाऊ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं तसं म्हणजे आतमध्ये स्पायसी, बाहेरून ते खाल्ल्यानंतर काय म्हणतात त्याला असं कॉम्बिनेशन त्याचं. एक मिनिट, मला शब्द आठवत नाही, एकच मिनिट. त्याच्या बाजूचा जो बाऊ आहे त्याच्यामुळं ते स्पायसीला जर असं ओव्हरकम करते आणि असं स्वीट अँड स्पायसी काहीतरी असं वेगळं मिक्सचर लागायला लागले. सो मी तरी आता हे सगळं संपवणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा तोपर्यंत 2 मिनिटं. तर आता आपल्यासोबत आहेत मोजी आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहे की आता आपण जी टेस्टी डिश खाल्ली आहे ह्याची म्हणजे आयडिया सुचली कशी. कारण लास्ट टाइम ज्यावेळी मी इथं आले होते ना त्यावेळी हे जे रेस्टॉरंट होतं ते फुल व्हेजिटेरियन रेस्टॉरंट होतं आणि आता काय म्हणतात त्याला आता अचानक सगळे नॉनव्हेज मेन्यू आणि असे वेगवेगळे हटके पदार्थ त्यांनी बनवायला चालू केले. सो म्हणजे कुठून कधीपासून चालू झाले नॉनव्हेज? ऍक्च्युली चालू केलं आपण लॉकडाऊन नंतर. Okay. आता रिसेंटचं लॉकडाऊन उठलं आपलं. हां. तर त्याच्यानंतर आपण 18 ऑगस्टला चालू केलेलं आहे रेस्टॉरंट. त्याच्यामध्ये आता बरं तुम्हाला माहितीच आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट. हां, आधी प्युअर तर व्हेज पब्लिकची होतं. डिमांड आपल्या कोल्हापुरी पब्लिकची डिमांड अशी होती की नॉनव्हेज पण पाहिजे. हां. जसे रिव्ह्यूज आले कारण आपल्याकडची पब्लिक कशी आहे की बाहेर जाऊन व्हेज कोण खाते अशा मेंटॅलिटीचे आहे, त्यामुळे बाहेर आल्यानंतर पण त्यांना असं नॉनव्हेज मध्ये काहीतरी हटके पाहिजे होतं म्हणून हे आपण चालू केलं. जसे आपले रिव्ह्यूज घेत होतो आपण. आता Okay. कस्टमरचं खाऊन झालं हम्म. कस्टमरचे आपण डिश मध्ये रिव्ह्यूज घेतो की हां. तुम्हाला कशी वाटली, काय हां. त्याच्यात सजेशन असं असतील तर काय तर आपण ते चेंजेस करतो. Okay. जर वाटलं डिस्कस त्याला जर नाही आवडलं तर आपण त्याची इम्प्रुव्हमेंट करतो त्या डिश हां. तर काय तसेच आपल्याला व्हेज नाही तर त्यांचे असे की नॉनव्हेज मध्ये काहीतरी नवीन करा. ओके तर आपण नॉनव्हेज मध्ये आपण रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज बोथ केलेलं आहे. ओके म्हणजे हे जी इनोव्हेशन यातमध्ये आले हे कस्टमर्सच्या रिव्ह्यूने आले. भारी पॉइंट आहे हा. आणि म्हणजे आता आपल्या इथं आपण नॉनव्हेज मध्ये ट्राय करायलाच पाहिजे असं कोणतं होतं. पहिलं मी माझी फेवरेट सांगते. आता जे मी खाल्लं ना बटर चिकन बाऊ ना बटर चिकन बाऊ एक नंबर आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही तो ट्राय करायलाच पाहिजे. आणि ज्यावेळी खाऊन जातो ना त्यावेळी मला इन्स्टाला टॅग करा. आयडिया आहे छोट्या आणि यांचा पण आयडिया आहे फुलफिल्स कोल्हापूर. सो दोघांना पण टॅग करा आणि कशी वाटते सांगा. 100% आवडणार आहे. अजून कोणत्या डिशेस आपण इथे ट्राय करायला अजून मध्ये हॉटफिल्स जी Okay. आपली फुलफिलची मेन डिश आहे. Okay. फुलफिल्स कोन मध्ये येतं. चिमणी कोन बेसिकली चिमणी कोन म्हणतं. हां. ते चीज मध्ये म्हणतं बेसिकली. त्याच्यामध्ये रोल मध्ये होऊन त्याच्यामध्ये आतमध्ये फिलिंग जातं. Okay. त्याच्यामध्ये आपलं बेस्ट सेलर जे आहे ते चिकन शोरमा आहे. चिकन शोरमा. त्याच्यानंतर चिकन चिंगारी आहे, बटर चिकन आहे त्याच्यामध्ये. असे Chicken खूप चिंगारी. प्रकार आहेत त्याच्यामध्ये हॉटफिल्स मध्ये. हां. हॉटफिल्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये इथं बेस्ट आल्यानंतर आहे. हॉटफिल्स ट्राय करू शकता. आणि ह्याचे प्राइजेस असे हाय ठेवलेले नाहीयेत. सगळे जे आहेत ते अफोर्डेबल प्राइजेस मध्ये म्हणजे 100 मध्ये ओके डन होऊन जाते. नॉनव्हेज मध्ये बेसिकली आपण जसं आता कोणचं बोललो हां. नॉनव्हेज मध्ये आपण स्नॅक आयटम चालू केले. त्याच्यामध्ये चिकन पॉपकॉर्न आहे. बेसिकली पॉपकॉर्न आपण हां. खातो. पॉपकॉर्न आहे, चिकन स्टिक आहे, चिकन हां. फिंगर आहे ओके. आणि असे खूपच नॉनव्हेज मध्ये स्नॅक आयटम भरपूर आपण जसं पब्लिकचं डिमांड आलंय हां. तसं आपण खूप इनोव्हेटिव्ह केलंय. तुम्ही मेन्यू कार्ड जसं आपल्याला हायलाईट करू शकतो त्याच्यामध्ये हो. आपण ट्राय करू. आपण म्हणजे जसं आपण- आपल्या पब्लिकचं डिमांड आहे तशी पण आपण पब्लिकला पाहिजे की बाबा हे पण पाहिजे हां. ते पण ऍड करू त्याच्यामध्ये. ओके चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न. तर इथे आल्यानंतर आपण नेमकं काय खायचंय ह्याची आयडिया तुम्हाला नक्की आली असणार आहे.
आणि आल्यानंतर ना तुम्हाला ह्याची वाईब इतकी आवडणार आहे की तुम्ही इथं पुन्हा पुन्हा येणार आहे याची मला गॅरंटी आहे. कारण मीच येणार आहे तर परत हा व्हिडिओ झाल्यानंतर तर मी अजून थांबणारच आहे. तर आपण फक्त ह्याचा ॲड्रेस सांगा. ॲड्रेस रामकृष्ण हॉटेल आहे शेजारी, हां. रामकृष्ण हॉटेलच्या शेजारी. शेजारी टाकाळा चौक कोल्हापूर. टाकाळचं कोल्हापूर. सो इथे या, मस्तपैकी सगळे असे नॉनव्हेज पदार्थ अँटिक ट्राय करा आणि आम्हाला टॅग करा. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग अस. लाईक करा, शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा. व्हेरी गुड. इथं मस्तपैकी खाऊन झाल्यानंतर ना जर बाहेर जरासं पावसाचं वातावरण कमी वाटायला लागले. वातावरण कमी वाटायला म्हणजे बाहेर काहीच पाऊस नाही आहे. सो त्यामुळे आता जरा जायचं प्लॅनिंग आहे. आणि हे बघितलं, हे असं सगळं सांभाळायला लागते मला बाहेर गेल्यानंतर सुद्धा. सो ओके, जाऊ देत. आता झाल्यानंतर आमचा तर प्लॅन बाकीचं काही नाही आहे. तुमचा पण प्लॅन आता काही नसेल तर तुम्ही उद्या परवा इथे येऊ शकता खायला. आल्यानंतर पाव नक्की ट्राय करा. मला अति आवडलेली डिश आहे ती बटर चिकन पाव. म्हणजे नवीन पण आहे आणि टेस्ट वाईज आल्यानंतर तुम्हाला रिग्रेट होणार नाही आहे. सो आता याच्यानंतर तुम्हाला असे मस्त मस्त व्हिडिओ खायचे, परत फिरायचे, परत डेली ब्लॉग जे आपण आता नवीन चालू केले हे पण बघायला मिळणार आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन आहे ती देखील लावायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. बाय बाय.